बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी गर्ल्स हॉस्टेल, प्रकरण 3. रात्री 9 वाजता फोन खणखणला. हॅलो हॅलो अनु, मी अवी बोलतोय. अवी? तिचे डोळे आनंदाने चमकले. कशी आहेस तू? आनंदात आहे. तुम्ही कसे आहात? क्वाईट ओके. अमडापूरला कधी येतात? अमडापूर? मागच्या वेळी माझं थोडंसं चुकलंच, तेव्हा माफ करा. हं, यावेळी या. यावेळी का? कसला विचार करतात? विचार नाही ग, कामाचा व्याप वाढला आहे. व्याप वाढला नाही, तुम्ही तो वाढवलात. व्याप आणि डोक्याला तापही. तसंच समज वाटल्यास. पण काय करू? शासनानं दुष्काळग्रस्त परिस्थिती डिक्लेअर केली आहे आणि खेड्यापाड्यानं सडका बांधणे, बंधारा बांधणे, धरणं वगैरे काम जोरात सुरू झालेत. आपल्याला 2.25 कोटी रुपयांचं धरण बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळाले. काय म्हणताय? 2.25 कोटी? होय. आणि तू ऐकशील तर थक्क होशील. त्यातून जवळपास मी म्हणतो 1 कोटी नुसतं आपलं प्रॉफिट आहे. 1 कोटी रुपये प्रॉफिट? येस मॅडम. आणि म्हणून मी आता धरणावर तळ ठोकून आहे. धरणावर? हो ना. शेकडो मजूर कामावर आहे तिथं. 3 सब इंजिनियर सुपरविजनल ठेवलेत. 2 ओव्हरसियर आणि मी स्वतः. प्रत्येकाला स्वतंत्र राहोट्या. आणि खाणं पिणं कसं? अनु, धरण खेडेगावात आहे, डोंगरवाडी नावाचं. तिथली एखादी मुलगी स्वयंपाकाला बोलावून घेत असतो. मुलगी की तरणीताठी जवान मुलगी? ती हसून म्हणाली. बघा, पण जपून. अगं जपतो तर खरं, पण शरीर धर्मानं आपला गुण दाखवायला नको. अगं दारू पिल्यावर सारं काही माप असतं म्हणतात. जा तिकडे. बरं, आता अमडापूरला येईन, पण सवड पाहून. मी वाट पाहीन. ओके, बाय. आणि फोनचा रिसिव्हर ठेवण्याचा आवाज आला. अनु खिडकीजवळ उभी राहिली. दारावरची कॉल बेल वाजली. कोण? मॅडम, आम्ही आहोत. चला, सिनेमा आलाय. दुर्गादेवीसमोर बरीच लोकांची गर्दी जमली आहे. तुम्हालाही बोलवले. येते मी. चला. दुर्गा उत्सवानिमित्त विद्यार्थिनींनी वार्डनच्या सल्ल्याने व्हिडिओ सिनेमा ठेवला होता, जय संतोषीमा. तो बघायला लोकांनी गर्दी केली होती. खेडेगाव तहसील असली तरीही ग्रामपंचायत होती. लहान थोर सगळेच आले. रात्री 2 वाजेपर्यंत सिनेमा चालला आणि मग हळूहळू सर्व निघून गेले. अनु शांत झोपली. सकाळी थोड्या उशिरानं ती उठली ते वॉचमनच्या आवाजानं. काय झालं रे? मॅडम, 7 नंबरच्या रूममध्ये सुमन सरदार नाही. नाही? तिच्या रूममधल्या मुलींना विचारलं? हो, त्या सांगत होत्या काल तिचा मामे भाऊ आला होता म्हणून. मामे भाऊ? हो, तो मुंबईला असतो म्हणे. कालच त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. कशाच्या? मुंबई कशी आहे म्हणून. शिवाय तो अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी भेटेल काय असं. या सगळ्या गोष्टी तुला कोणी सांगितल्या? गुड्डीनं. ही गुड्डी कोण? आपली आरती चव्हाण. बघते मी जाऊन. जा तू. तो गेला आणि ती टॉयलेटकडे जाऊ लागली. 11 वाजता तिनं चौकशी केली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्या कथित मामेभाऊसोबत मुंबईला पळून गेली ती अस्वस्थ झाली. तिनं समाज कल्याण अधिकाऱ्यांना फोन लावला. सर, वसतिगृहातली मुलगी पळून गेली. पळून? हो. कधी? काल रात्री.
काल रात्री का वॉचमन हजर नव्हता का? होता. मग झोपला होता? नाही, टोलं देत होता. पण काय? आमच्या विद्यार्थिनी दुर्गादेवी बसवली होती. त्यानिमित्तानं काल रात्री सिनेमा होता वसतिगृहाच्या मैदानात. त्या गर्दीचा फायदा घेऊन ती पळाली असावी. अहो काय बाई, तुमचं काम, तुम्हाला दुर्गादेवी बसवायचं कोणी परवानगी दिली तुम्हाला? सर, मुलींची इच्छा होती म्हणून मला नकार देता आला नाही. बरं, बसली तर ठीक झालं, कमीत कमी व्हिडिओ सिनेमा तरी आणायचा नव्हता? सर, तोही मुलींचा आग्रह होता म्हणून. मग आता निपटारा करीत बसा तर तुमचं तुम्ही. ती रडवेली झाली. रडवेल्या सुरात ती म्हणाली, सर, यातून काही मार्ग? अहो रडताय कशाला? पोलीस स्टेशनला तसा रिपोर्ट द्या, त्याची दुसरी कॉपी आम्हाला पाठवा. ठीक आहे सर. आणि हो, तूर्त तरी ही बाब आमदाराच्या कानावर जाऊ देऊ नका. ते तुम्हाला आणि मलाही फाडून खातील. मी माझ्या परीनं प्रयत्न करते सर. 100% प्रयत्न करा. तिथलं पत्रकार वगैरे बोभाटा करू देऊ नका. ठीक आहे. आणि तिनं फोन ठेवला. त्यानंतर ती सर्वप्रथम गेली साप्ताहिक कावकावच्या कार्यालयात. रंगराव आणि तोंडात पानाचा तोबरा घेऊन चष्मा वर करून सकाळ दैनिक वाचत होते. नमस्कार साहेब. नमस्कार. या या मॅडम. तिनं सारा किस्सा त्याला सांगितला. प्लीज तुम्ही पेपरात छापू नका, आमच्या वसतिगृहाची बदनामी होईल. त्यासाठी आमच्या साप्ताहिकाला देणगी द्या. देणगी? मी माझ्यापर्यंत शक्य तेवढी देते. मला 5,000 रुपये हवेत. एवढे पैसे मी कुठून आणणार? मी 500 आणलेत, ते देते. बाई, वृत्तपत्र म्हणजे बाजाराचा भाजीपाला वाटला की काय? वृत्तपत्र बाजाराचा भाजीपाला कसं वाटेल? वृत्तपत्र म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, आधारस्तंभ आहे. लोकजागृतीसोबतच लोकप्रबोधन हा वृत्तपत्राचा मूळ उद्देश. बाई, मला भाषण नको. कृपा करून कामाचं बोला. बघा, मी 2,000 रुपये देते. 3 द्या आणि मामला मिटवा. साहेब, एखाद्या प्रसंगाला देईलही. आता मात्र 2,000च घ्या. यावेळेला तुमचं ऐकतो मी, असं कोणाला सांगू नका. व्यवहार पूर्ण करून ती उठली. चहा? नको, पुढच्या वेळी, जाते. आणि ती बाहेर पडली. पोलीस स्टेशनमध्ये अनुन रिपोर्ट दिला. इन्स्पेक्टर मिश्रा हजर होते. तुम्ही काही काळजी करू नका मॅडम, आम्ही त्या मुलीचा शोध घेऊ. प्लीज प्लीज साहेब, लवकर शोध घ्या. ही जबाबदारी वॉर्डनवर असतेच म्हणून. मी समजतो मॅडम, आजच आम्ही सगळीकडे वायरलेस करणार. आणि हो, तुमच्याकडे त्या मुलीचा फोटो जरूर पाठवून द्या. ॲडमिशन फॉर्मवर पासपोर्ट फोटो असेल? तो द्या पाठवून. देते सर, चालते. ओके. आणि ती बाहेर पडली. रात्री समाज कल्याण अधिकाऱ्याचा फोन आला. दिला का रिपोर्ट पोलीस स्टेशनला? दिला सर. मी तसा तिथल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधतो, तुम्हीही संपर्कात राहा. हो सर. अलीकडे तुमच्या वसतिगृहाचं काही ना काही सुरूच असतं. मागच्या वेळी ती मुलगी चाप चावून मेली, ते प्रकरण मी सांभाळलं. आणि आता हे नवं प्रकरण सुरू झालं. सर, त्यात खरं तर व्यक्तिगत माझी काहीही चूक नाही. असेल तर तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या सर, मी ती दुरुस्त करीन. चूक? तुम्ही फक्त त्या आमदार साहेबांचं बघा, ती फार भारी केस आहे. त्या बाबतीत मी काय करू सर? एखादी मुलगी? नो सर, नो. मी हे पाप करणार नाही. बघा तुमचं तुम्ही. अशा प्रकरणात आमदाराची सुद्धा भेट वसतिगृहाला देण्याची शक्यता आहे. मी तयारीत राहते सर. ठीक आहे. आणि मग फोन ठेवण्यात आला.
आणि झालंही तसंच. आमदार आणि त्यांचे 3-4 चमचे जीपमध्ये वसतिगृहाला आले. सारा परिसर फिरले, संडास बाथरूम पाहिले. विद्यार्थिनी घोळका केला. एक मुलगी सांगू लागली, इथे काहीच व्यवस्था नाही सर. पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे 3-3 दिवस स्नान घडत नाही. सफाईगार 24 तास दारू पिऊन असतो, ड्युटी करत नाही, त्यामुळं संडासात सारी घाण साचून असते. आता परीक्षा आली आहे, पण अजून साध्या कंपास पेट्याही देण्यात आल्या नाहीत. काय म्हणतायत बाई ह्या मुली? कंपास पेट्यांचा सप्लाय समाज कल्याण अधिकाऱ्याकडून होतो साहेब. आम्ही फक्त देण्याचं काम करतो. बघा, ती पळून गेली ती मुलगी कोणत्या रूममध्ये होती? 7 नंबरमध्ये. सर्व किस्सा ऐकून आमदार चहापाणी पिऊन जीपमध्ये बसलेत. मी तुमच्या समाज कल्याण अधिकाऱ्याशी बोलतो. अनु चुपच राहिली. आणि आमच्या आदिवासी मागासवर्गीय मुलींचं काहीतरी भलं करा. ती बोलली नाही. एवढ्या तरुण देखण्या तुम्ही, नवरक्त, तुम्ही नव्या विचारणं आणि कल्पनेनं हे वसतिगृह सुधारायला पाहिजे. हो सर. जीप सुरू झाली. आज मुक्काम आहे रेस्ट हाऊसला, तिथं या, सविस्तर चर्चा करू प्रॉब्लेमबद्दल. ती सुन्नत झाली. काय येत आहे ना? तिनं होकार नकार दिला नाही. या, मी वाट पाहतो. वसतिगृहाची फाईल घेऊनच या. अहो, आमची कृपा असली की तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, ही गॅरंटी आमची. आणि जीप घरघर करीत निघून गेली. अनुनं कपाळावर हात मारला. कॉटवरती विचार करीत बसली होती. आमदारांचं म्हणणं ऐकायला पाहिजे, त्याशिवाय हा जो त्रास होतो तो थांबेल. समाज कल्याण अधिकारीही खुश होतील. त्यांचं म्हणणं जवळपास ह्याच अपेक्षेचं असावं. अजून आठवतं, मीटिंगच्या वेळी ते म्हणाले होते, तुम्ही स्वतः थोडं ॲडजस्टिव्ह धोरण स्वीकारा. आमदारांना दुखवू नका. बाई, नवीन आहात तुम्ही, तुम्हाला अजून अनुभव नाही. सगळीकडे शासकीय कामात कमी जास्त प्रमाणात काही ना काही भानगडी घोटाळे असतातच असतात. अशावेळी माणसानं जास्त सेन्सिटिव्ह होऊ नये. सेन्सिटिव्ह माणसाला नोकरी करणं जड जातं. माणसानं कसं प्राप्त परिस्थितीत ॲडजस्ट व्हावं. साहेबांचं हे त्यावरचे शब्द. तात्पर्य एकच, नोकरी टिकवायची असेल तर वेळ आली तर आपलं चारित्र्यसुद्धा पणाला लावावं आणि पावित्र्यसुद्धा बाठवावं. आणि ही गोष्ट अविनाशला समजली तर त्यांचा आपल्यावर केवढा विश्वास आहे. आई वडिलांचा एवढा विरोध पत्करून त्यांनी आपल्याला नोकरी करण्याची परवानगी दिली आहे. त्याचा गैरफायदा मी कसा घेऊ? एकीकडे नोकरी टिकवण्यासाठी नीती नियमाची भिंत उभी आहे आणि दुसरीकडे नवऱ्याची समाज मर्यादेची विहीर. यातला कोणता मार्ग हाताळावा? मॅडम, मॅडम, कोण आहे? मी रेस्ट हाऊसवरून आलो आहे. आमदार साहेबांनी बोलावले तुम्हाला. तिनं भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे 9:35 झाले होते. आता काय करावं? जाणं योग्य राहील. नवऱ्याला काय माहीत होईल? कोण सांगेल? आपल्याशिवाय त्या क्षणाची साक्षीदार आय विटनेस कोण असेल? चला लवकर, साहेब वाट पाहत आहेत. ती उठली, आरशासमोर उभी राहिली आणि क्षणाचाही विलंब न करता तिनं गर्द गुलाबी साडी गाठली. तसंच लोकट स्लीवलेस ब्लाऊज, तोंडाला मेकअप लावला. सगळं रेडी होऊन ती बाहेर आली. केव्हाचा ओरडतोय मी? आमदार साहेबांनी बोलवलंय तुम्हाला फाईल घेऊन. ती बघा, रोडवर जीप उभी आहे. ती पाहतच राहिली. खरंच जीप उभी होती. तिला चीड आली. असे लोकप्रतिनिधी समुद्रात नेऊन बुडवायला पाहिजेत. यांना आई बहिणी नाही आहेत का? काय आणि बाई कशी असते हे पाहिलंच नाही. काय हा स्त्री लंपटपणा? चला बाई, कुठे जायचंय? रेस्ट हाऊसवर. साहेबांना सांगा मॅडमची तब्येत चांगली नाही म्हणून मी येणार नाही. माझी तब्येत बिघडली आहे.
आणि तो अनाहून माणूस जागच्या जागी थिजला. बघा बुवा, आम्ही तसं सांगू, पण याचा परिणाम चांगला होणार नाही मॅडम. परिणाम भोगण्याची तयारी आहे माझी, तुम्ही जाऊ शकता. आणि तो माणूस गेला. जीप गेल्याचा आवाजही कानावर आला. तिनं आत कपडे बदलले, लाईट ऑफ केला आणि बेडवर आली. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले. आज 8 दिवस झाले, अजून सुमन सरदारचा पत्ता नव्हता. कालच पोलीस स्टेशनला अनु जाऊन आली होती. इन्स्पेक्टर सांगत होते मुंबईला पोलीस पथक शोधार्थ पाठवले आहे म्हणून. आज सकाळी समाज कल्याण अधिकाऱ्यांची तार आली. पळालेल्या मुलीचा शोध लागला का म्हणून. पुढे हिवाळी अधिवेशन आहे. त्या अधिवेशनात LAQ होण्याची शक्यता होती. आपल्याबरोबरच वरचे अधिकारीही त्यात भरडले जाण्याची शक्यता टाळता येत नव्हती. म्हणून त्या मुलीबद्दल नेमकं काय करावं हे तिला सुचत नव्हतं. अशाच विचारांच्या तंद्रीत ती ऑफिसात बसली होती. ऑफिस एक्सपेंडिचरचे बिल MTR 31 नंबरच्या फॉर्मवर बनवित होती. एवढ्यात 2 मुली आल्या. मॅडम, हिला रात्री ताप होता, ही गावाला जाते म्हणते. अर्ज देऊन जा. पण जायला पैसे नाही आहेत. बरं मग तुम्ही 100 रुपये द्या. 100 रुपये? हो, ST भाडं 60 रुपये आहे. दवाखान्याला 40 रुपये लागतील. अगं, आपल्या हॉस्टेलच्या मुलीसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतं. शिवाय एका मुलीवर फक्त 20 रुपये खर्च करण्याची मंजुरीही आहे. त्या 20 रुपयात काय होतं मॅडम? साधं एक इंजेक्शनही होत नाही. आणि सरकारी दवाखान्यातल्या हिरव्या पिवळ्या गोळ्यांनी गुण येत नाही. जा, हे 100 रुपये घे आणि तुला काय करायचं ते कर. आणि त्या मुली गेल्या. नंतर अनु बिलावर वॉर्डनचा रबर स्टॅम्प मारू लागली. ऑफिसात ती आणि स्टूलावर फक्त शिपाई कमलाबाई होती. तिने स्टूल अनुच्या टेबलाजवळ आणला. काय गोष्ट आहे कमलाबाई? विचारू की विचारू नाही म्हणते मी. काय? रागावणार नसाल तर विचारतेच. विचारा ना. तुम्हासनी आमदारानं रातच्याला रेस्ट हाऊसवर बोलावलं होतं असं ऐकलं. अनु हे ऐकून सुन्नत झाली. हे विचारण्यासाठी ह्या मोठीनं स्टूल आपल्याजवळ घेतला होता तर? कोणाकडून ऐकलं? असंच उडत उडत बोलावलं होतं कमलाबाई, पण वसतिगृहाची फाईल घेऊन. फाईलचा नुसता बहाणा असतो, लोकांना शंका येऊ नये म्हणून. आमदाराचा उद्देश दुसराच असतो. कशावरून? कशावरून? बाई, मला या हॉस्टेलमध्ये 10 वर्षे झालीत. तुमच्या अगोदरची बाई, हां, काळेबाई. काळेबाईंचं काय? काय सांगू बाई तुम्हाला? अगं सांग, आडपडदा कशासाठी? त्या बाईसनी बी ह्याच आमदारानं असंच रातच्याला रेस्ट हाऊसवर बोलावलं होतं. तुम्हाला कसं माहीत? हे घ्या. मीच गेली होती सोबत रातच्याला बाईबरोबर. अनु बर्फासारखी खुर्चीतल्या खुर्चीत गारटली आणि गोठलीही. मी बसले बाहेर आणि बाई गेली आत. पुन्हा झटका. आणि त्या बाईच्या नवऱ्यानं, अय्यो, नवरा होता कुठं तिला? कुमारी होती. पुढे हॉस्टेलच्या मटण आणणाऱ्या कोटेशनवाल्या खाटकासोबत तिचं लगीन लावलं. पुन्हा दुसरा शॉक. म्हणूनच हा भामटा असा चटावला आहे. त्याला कुणी गुरु भेटायला पाहिजे बाई. भेटेल, भेटेल, गुरुही भेटेल. बाई, बरं झालं तुम्ही गेला नाहीत. बाईची इज्जत काचेसारखी असते कमलाबाई. तिला एकदा तडा गेला की ती पूर्वीसारखी पुन्हा जुळत नाही. लाख बोललात. गोष्टी गोष्टीत 1 वाजला. चला, आपल्याला ट्रेझरीला जायचंय. आज 1:30 पर्यंत ट्रेझरी आहे. झालं बिल? हो, टोकनवरही चढवलंय, घ्या. आणि दोघी ट्रेझरीकडे जाऊ लागल्या. एकदा अनु कमलाबाईंच्या घरी गेली. म्हणाली,
कमलाबाई, चांगलं आहे घर तुमचं, अनु चहा पिता पिता बोलत होती. मी पहिल्यांदाच तुमच्या घरी आली. घरी कोण कोण आहे तुमच्या? 2 मुलं 2 मुली. आणि तुमच्या घरचे माणूस? माणूस काही कामाचा नाही. दिवसभर हिंडायचं, रात्री दारू प्यायची, जेवायचं आणि झोपायचं. एकूण तुमच्या पगारावर सर्व काही अवलंबून आहे. तर पगार तरी किती? त्यात तुम्ही थोडंफार अन्नधान्याची मदत करताय म्हणून. अनु हसली. तिला ऑफिसातली कमलाबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली. कमलाबाई, बोला ना बाई, तुम्ही खरंच काळीबाईसोबत रेस्ट हाऊसवर गेले होते का हो? देवाची शपथ बाई, मी खोटं कशाला बोलू? त्या बाईला त्याचं काही वाटलं नाही. बाई, त्या काळेबाई म्हणायच्या, आपली नोकरी टिकवायची असेल तर असा त्याग आपण केलाच पाहिजे. त्याग? रात्रभर आमदारासोबत त्याला त्याग म्हणायची ती? अहो, बडी विचित्र बाई होती ती. म्हणायची कशी? काय होतं कमलाबाई, शेवटी रात्रभर आपली ठोकली तर तोडून तर घेणार नाही. तोबा, काय भयानक बाई होती ती. म्हणूनच एक खाटीक नवरा केला की नाही तिनं. चांगला मटण पुरवायचा हॉस्टेलला आणि बाईला घेऊन पटपटीवर अमरावतीला घेऊन जायचा. 2-2 दिवस तिकडून यायचेच नाहीत. कमलाबाई, आपल्या अंगावर शहारे येतात बाबा. नुसत्या कल्पनेनं थरकाप होतो. बाई, इज्जतदार बाईचं काम नव्हे हे. एक मॅडम, काय बरं नाव तिचं? हो, जवळकर बाई. तीही अविवाहित? नाही, विवाहिता होती, पण हॉस्टेलच्या पुरी सप्लाय करायची. पुरी सप्लाय? हो, ह्या खंडवा रोडवर एक धाबा आहे कुण्या पंजाबाचा. त्या पुरीलाही पैसे मिळायचे आणि बाईला बी. अनु तडक उठली. बाई, जाताय? हो, तुमच्या हिट अँड हॉट गोष्टी अंगावर काटा आणतात बघा. जाते मी येते सोबत. नको, जाते मी. आणि ती बाहेर पडली. कमलाबाई सकाळच्या डाकणे आलेली सर्व पत्रे, पाकिटे, रजिस्टर, लेटर अनुच्या टेबलावर ठेवलीत. एवढ्यात फोन खणखणला. हॅलो, तहसीलदार साहेब आहेत का? अहो, हे तहसीलदार कार्यालय नाही आहे. मग कोणतं आहे? हे मुलींचं वसतिगृह आहे. मला तेच पाहिजे होतं. मग तहसीलदार साहेब काय विचारताय? त्याचं काय आहे मॅडम, ती एक पद्धत आहे. बरं, तुमची पद्धत राहू द्या बाजूला. फोन कशासाठी केलात? मला तुमच्या वसतिगृहात ती मुलगी आहे ना? कोण? सरला साने, तिच्याशी बोलायचं आहे. तिचे कोण तुम्ही? हे काय विचारणं झालं बाई? माझी मामे बहीण आहे ती. ती कॉलेजात गेली आहे. आणि तिने फोन ठेवला. आलेला पत्रव्यवहार पाहू लागली. विभागीय समाज कल्याण अधिकाऱ्याचे पाकिट होते, गोपनीय. तिनं फोडलं. 4 पानी पत्र. तिनं पाहिलं आणि मोठ्यानं दचकलीच. ती सस्पेंड ऑर्डर होती. सौ अनुराधा अविनाश सरदेशमुख, आपणास खालील आरोपाखाली निलंबित करण्यात येत आहे. आरोपपत्राचा स्वतंत्र कागद होता. त्यात खालीलप्रमाणे आरोप ठेवण्यात आला होता. आरोप क्रमांक 1, विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि सुखसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. या बाबीकडे वॉर्डन नात्यानं संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. आरोप क्रमांक 2, वसतिगृहातील विद्यार्थिनीचा साप चावून मृत्यू झाला. याला कारणीभूत वॉर्डन आहे. तिनं मैदानातील गवत, काडी साफसफाई करून घेतली नाही. जळाऊ लाकडांची गंजी तिथून दुसरीकडे टाकली नाही. त्यामुळं एका विद्यार्थीला जीव गमवावा लागला. आरोप क्रमांक 3, स्थानिक वृत्तपत्रातून वसतिगृहाच्या बातम्या झळकल्यात. त्यामुळे वसतिगृहाची मानहानी झाली, तरी वॉर्डन सरदेशमुखने कोणतीच सुधारणा केली नाही. आरोप क्रमांक 4,
वसतिगृह व्यवस्थापन समाधानकारक नाही, अशी स्थानिक आमदार श्री कावळे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता लक्षात आलं. शिवाय वॉर्डन यांची वागणूक वरिष्ठांची सौजन्यशील नाही, असेही आमदारांनी वरिष्ठ कार्यालयाच्या लक्षात आणून दिलं. आरोप क्रमांक 5. बिना परवानगी दुर्गोत्सवाचा कार्यक्रम घडवून आणला. त्या रात्री विद्यार्थिनींना सिनेमा दाखवण्यात आला. त्या गर्दीचा फायदा घेऊन कुण्या अज्ञात इस्माने वसतिगृहाची विद्यार्थिनी कुमारी सुमन सरदार हिला पळवले. ह्या अपहरणाला वॉर्डन जबाबदार आहे. या सर्व आरोपाची चौकशी करण्याकरता चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सबब आपणास दिनांक 23/4/2006 पासून निलंबित करण्यात येत आहे. खाली अधिकाऱ्याची स्वाक्षरी शिक्का होता. ही सस्पेंड ऑर्डर पाहून अनुवर आभाळच कोसळलं. ती उठली, घरी आली आणि बेडवर पडून रडू लागली. हमसून हमसून 3 दिवस मागे पडले. वसतिगृहाचा चार्ज घ्यायला समाज कल्याण इन्स्पेक्टर आला. त्याला अनुनं चार्ज दिला. ती कार्यमुक्त झाली. आता बाई, तुम्ही चौकशी होईपर्यंत. कमलाबाई, चौकशी होत राहील. मी त्याला सर्वतोपरीनं सामोरं जाईन. सत्य काय आहे एक ना एक दिवस जरूर समोर येईल. मी निर्दोष आहे. माझी काही चूक नाही. फक्त मला साहेबांचे चमच्यांचे पाय चाटणं जमले नाहीत, म्हणून मला सस्पेंड केलं आहे. पण मी ह्या अन्यायाविरुद्ध लढेन, जीवात जीव असेपर्यंत लढेन. आणि मला खात्री आहे बाई, तुम्ही जिंकाल. तुमचा विजय निश्चित आहे आणि पुन्हा कामावर याल. नाही कमलाबाई, आता कामावर येणार नाही मी. का बरं? कारण मी राजीनामा देत आहे. राजीनामा? होय. या समाजात सत्य, सदाचार, सद्सद्विवेक बुद्धीनं नोकरी करता येत नाही. हा समाज अत्याचार करणाऱ्यांचा आहे, अन्याय सहन करणाऱ्यांचा आहे, माझ्यासारखीचा नाही. आणि म्हणूनच मी राजीनामा देऊन आपल्या गावी घरी जात आहे. बाई, नको असं करू. होय कमलाबाई, मला माझाच मार्ग योग्य वाटतो. त्या मार्गावरच मला चाललं पाहिजे. कमलाबाई अनुच्या पाया पडली. साऱ्या विद्यार्थिनींनी तिला निरोप दिला आणि ती वसतिगृहाबाहेर जाऊ लागली. जी सुटकेस घेऊन ती आली होती तीच घेऊन ती आज परत जात होती. साऱ्या मुली कमलाबाई, कुसुमबाई जाणाऱ्या वॉर्डनबाईकडे पाहत उभ्या होत्या. अमरावतीच्या स्टँडवर अनु उभी होती. नागपूर ST एक्सप्रेसला अजून वेळ होता. ती बाकावर बसली आणि वाटलं आपण येत असल्यास घरी फोन करून कळवावं, म्हणून ती उठली. समोरच्या बूथवर गेली. चांगला अर्धा तास ट्राय केला, पण फोन लागला नाही. बाहेर मोठमोठी रेस्टॉरंट होती, हॉस्टेल्स होती. ताजेतवाने फराळाच्या चिजा विकायला ठेवल्या होत्या. पण अनुची इच्छा होत नव्हती. ती तशीच स्टँडवर आली. एव्हाने ST लागली होती. ती बसमध्ये चढली. एक सीट घेऊन बसली. यथावकाश ST सुरू झाली. नांदगाव पेठ मागे पडली. गाडीनं वेग घेतला. सायंकाळी 5 वाजता ती नागपूरला टच झाली. घरी आली तर 7च वाजले होते. अविनाश घरीच होता. अरे अनु, तू? अगं, फोन तरी. प्रयत्न केला पण लागला नाही. तू जुन्या नंबरवर केला असेल. हो अगं, 15 दिवस झालेत नंबर बदललेत. एवढ्यात सासूबाई आल्या. अनु, अनु, कधी आलीस तू? थकून आली आहेस तू. अगोदर फ्रेश हो बघू. अनु फ्रेश होण्यासाठी गेली. आकाशी कलरचा गाऊन घालून ती बाहेर आली. कशी आहेस आई? मला काय धाड आली बेटी. तुमचा दमा? जे आहे ते चालूच आहे. दम्यावर कुठलं ऑपरेशन आलंय? आणि बाबा? तुझे सासरे टामटूम आहेत. हल्ली प्रवचनाला जात असतात सकाळ सायंकाळ. एवढ्यात चॉकलेटी कलरची सलवार कुर्ता घातलेली 20-22 वर्षांची तरुणी देखणी समोर आली. ही पाहुणी कोण? मी. माझं नाव शालिनी. कुठल्या गावची तू? तशी मी मुंबईला होते मावशीकडे शिकायला. डेकोरेशन अँड डिझायनिंगचा कोर्स घेतला आहे मी.
ते तुला पाहिल्यानंतर लक्षात आलंच माझ्या. पण तुझं मूळ गाव कोणतं? डोंगरवाडी. ते सध्या धरण सुरू आहे ते? होय तेच. ह्यांचा अविनाशचा 2.5 कोटीचा प्रोजेक्ट? हो, डोंगरवाडलाच आहे तो. ह्यांची आणि तुझी ओळख आहे का? ओळख नाही, पण मी स्टेनो म्हणून पर्सनल असिस्टंट म्हणून काम करते. एवढ्यात कॉलबेल वाजली. शालिनीनं दार उघडलं. बाबा आले. आत कोण बसलंय? आपली अनु आली आहे. मी आले बाबा, नमस्कार करू द्या. औक्षवंत हो. कधी आलीस? 7च्या जवळपास. बाकी सर्व ठीक? नोकरीचा राजीनामा देऊन आले. फारच छान. सर्वांची जेवणं आटोपली. रात्री बेडरूममध्ये बेडवर अवी आणि अनु पडले होते. अनु, तू अशी अचानक? तुमची इच्छा नव्हतीच मला नोकरी करू देण्याची, म्हणून मी राजीनामा दिला. म्हणून? तो मोठ्यानं हसू लागला. आणि आता मी इथेच आपल्या घरी तुमच्याजवळ 24 तास राहणार आहे. बापरे बाप, तुमच्याजवळ आणि 24 तास? इश, कठीण काम दिसतंय. खरं तेच सांगते मी. आता तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही मी. मला मात्र पोटा पाण्यासाठी तुला सोडून जावं लागेल. बाहेर 15-15 दिवस थांबावं लागेल. थांबणं आवश्यक आहे का? अर्थात. हे काय विचारणं झालं? आता तुझंच उदाहरण घे. तुझ्यासाठी मी नाही का इतके दिवस फक्त एकटा थांबलो? एकटे? मागं म्हणून तुझ्याजवळ आलो, पण त्या रात्री तूही मला जवळ घेतलं नाहीस. आठवतंय? अवी, पण ते प्लीज, क्लॅरिफिकेशन नको आहे मला. रिअल फॅक्ट हवी. रिअल फॅक्ट? तुम्ही म्हणताय तसंच? ती बोलायची थांबली. तो बोलू लागला. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला. निर्णय? निर्णय आणि निश्चयही. मी काही ॲडजस्टमेंट करायचं ठरवलंय. ॲडजस्टमेंट? बोल. शारीरिक धर्मानुसार मला गरज पडेल तेव्हा कोणतीही बाई जवळ करायची मी तयारी ठेवली आहे. काय सांगताय हे? खरं तेच सांगतोय. त्या दोघांचा हेतू साध्य होणार. एक, तुला तुझी नोकरी सांभाळणे शक्य होईल, शिवाय करिअरसुद्धा. आणि मला बायकोची आवश्यकता भासली तरी ती जवळ येणारी बाई गरज भागवेल. हे ऐकून ती थक्कच झाली. अवी बोलण्याच्या मूडमध्ये होता. तो बोलत होता. आणि म्हणूनच मी तुला स्पष्ट आणि स्वच्छ सांगतो, ही जी शालो आहे ना, शालिनी, ती स्टेनो कम वाईफ ठेवली आहे मी. अवी? ती जीवाच्या कांतानं ओरडलीच. अवी, नाही, असं करू नका हो, प्लीज. करू नका नाही अनु. मी हे करून बसलोय. मी शालिनीसोबत रजिस्टर्ड मॅरेज केलं आहे. हे ऐकून अनुने भिंतीवर धाड धाड डोकं आपटलं. डोळ्यातून धो धो अश्रू वाहू लागले. आतली सारी खोली त्यात तिच्या आकांतानं आणि पश्चातापानं ती सांगू लागली. अहो, माझी सुद्धा यात काहीच चूक नाही. मी तरी कोठे म्हणतोय चूक तुझी आहे म्हणून. हे घर माझं आहे, तुम्ही माझे आहात. हे माझे आई वडील आहेत. आणि आता काय? आता माझं काहीही नाही असं कोण म्हणतं? म्हणण्याची गरजच काय? प्रत्येक म्हणण्याला शब्दांची गरज कुठे असते? मग तू त्यातून का असा अर्थ निरर्थ काढलास? काय? प्रत्यक्षात तोच त्याचा अर्थ आहे. अवी हसला, म्हणाला, नाही, उगाच मला समजावण्याचा प्रयत्न करू नका. ती धारदार आवाजात बोलू लागली. ते स्थान आणि मान आता मला या घरात नाही. आणि तुम्ही मान्य करा अगर करू नका. ते स्थान आणि मान हल्ली शालिनीला आहे. अवी बेडवर सरळ बसला. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, बरं, तू म्हणतेस त्याप्रमाणे कदाचित शालिनीला घरात सुनेचं स्थान आणि मान मिळालं असेल. याला जबाबदार कोण आहे? प्लीज, नॅचरल जस्टिफिकेशन तू दे. जस्टिफिकेशन, बट नॅचरल. ती बोललीच नाही.
एकटक पाहत राहिली शून्य नजरेनं. घड्याळाचे काटे आणि वाटचाल ज्या गतीनं आणि विधीनं करायचे होते ते करत होते. रात्रीचे 2 वाजले होते. सारी सृष्टी निद्राधीन झाली होती. बाहेर कडाक्याची थंडी पडली होती. त्यामुळे चिट पाखरूही आवाज करत नव्हती. शालिनी सासूच्या खोलीत झोपली होती. अनु नेहमीप्रमाणे अवीच्या जवळ होती. बोलत होती, तपत होती, पश्चातापात जळत होती. आणि अवी ठाम होता. त्याच्या आवाजात ठाम निश्चय होता. विचारात मजबूत निर्णय होता आणि आचरणात एक ठोस कदम होता. अन्नू रडत होती आणि अवी तिच्या केसावरून हात फिरवत होता. तो तिला शालिनी कशी जीवनात आली हे सांगू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.